नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण जात आहोत पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये. हा मठ तुम्ही बाय रोड जात असाल तर कर्जत खोपोली या रोडवरतीच आहे. पळसदरी एक गाव आहे, तिथे असा छान हा मठ आहे. आणि जर तुम्ही बाय ट्रेन जात असाल तर तुम्हाला पळसदरी हे स्टेशनपासून अवघ्या 1 किलोमीटरवरती हा मठ तुम्हाला पाहायला मिळेल. पावसाळ्यात जर इथे येणार असाल तर इतकं छान निसर्गरम्य वातावरण असतं की तुम्हाला परत जायची इच्छाच होणार नाही. तर चला तर बघूया, आपण आता जात आहोत मठामध्ये. तर या मठाचा इतिहास म्हणाल तर श्री स्वामी समर्थ महाराज चक्क 22 दिवस इथे वास्तव्याला होते. सद्गुरू वामन बुवा हे त्यांचे परमभक्त यांच्याशी जोडलेला हा मठ आहे आणि ह्या मठाचं बांधकाम ही अवघ्या 22 दिवसात पूर्ण करण्यात आले होते. मठात एंट्री करताच तुम्हाला सर्वप्रथम गुरुकक्ष दिसेल. तिथे दादांची समाधी आहे. त्यानंतर पुढे आहे महाराजांचा मठ. आता जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्याल तेव्हा तुम्हाला जाणवेल की इथे असलेली मूर्ती हुबेहूब अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या मठासारखीच आहे. त्यामुळे तिथे गेल्याचंच तुम्हाला इथे फील येईल. बाजूलाच तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे शेषघरही दिसेल. तिथे तुम्हाला ध्यानघरही आहे. तुम्ही तिथे ध्यान करू शकता, माळ जपू शकता आणि तिथे समोर असलेली गणपतीची इतकी सुंदर मूर्ती तर मन इतकं भारावून घेते ना. आम्ही इथे ध्यान केलं. माझ्या मुलींनीही इथे ध्यान केलं, कारण त्यांनाही स्वामी समर्थ महाराजांचं खूप त्या करतात. मन एकदम प्रसन्न झालं. तुम्ही बाहेर याल तर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची उत्सव मूर्ती दिसेल. खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं वातावरण इथे. तिथे थोडं तुम्ही जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल इथून, तर इथे काही छान पुस्तकं, छान देवाचे अगरबत्ती वगैरे म्हणा, खूप सुंदर प्रकारे मिळतात. मी खूप साऱ्या गोष्टी इथून घेतल्या. त्यामुळे तुम्ही नक्की तुमच्या परिवारासकट इकडे एकदा या. तुम्हाला खूप छान वाटेल. श्री स्वामी समर्थ.